कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उद्या जेव्हा शुद्धीवर येशील ना, डोळ्यावरचे झापडं उतरतील, तेव्हा तूच येऊन जाब विचारशील मला की त्यावेळेला तुम्ही बाप म्हणून सावध का नाही केलं म्हणून बोलतोय। आज तुझी आई असती, माझी चारू असती, तर तिनं तुला स्वतःच्या पंखाखाली असं दाबून घुसमटत ठेवलं नसतं। ती असती तर तुला कळलं असतं की आईचं प्रेम मुलाचे पंख छाटणारं, त्याला बंधनात जखडून ठेवणारं नसतं। आई आपल्या मुलाच्या पंखात बळ भरते, त्याला पंख पसरून आकाशात उंच भरारी घ्यायला शिकवते, सतत इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला मिंधा करून ठेवत नाही, त्याच्यात आत्मविश्वास भरते। या तुझ्या मानलेल्या तथाकथित आई साहेबांनी काय केलं? सतत तुझ्यातलं बळ काढून घेतलं, तुझ्यात आत्मविश्वास येऊच दिला नाही, तुझ्या सारासार विवेक बुद्धीवर पांघरून टाकून ठेवलं। आणि म्हणून तिच्या हट्टापायी मनात नसताना जिच्यावर तुझं मनापासून प्रेम आहे अशा तुझ्या बायकोला तू घराबाहेर काढलंस। एकदा मान्य कर अधिपती, एकदा मान्य कर। मला त्या अक्षरामध्ये माझी चारुलता दिसत आली सतत। अक्षराचं वागणं, तिचा स्वभाव, तिचा या घरातला वावर, तिची बुद्धिमत्ता, हे सगळं सगळं माझ्या चारू सारखं आहे। चारू, तुझी जन्मदात्री आई अशीच होती, सालस, समंजस, मनमिळाऊ, सतत माणसं जोडायला बघायची रे, माणसं तोडायची नाही कधी। थोडा विचार केलास ना तर तुझ्या लक्षात येईल तुझी बायको अक्षरा काय करत होती। या घरामध्ये राहून जे अवहेलना, जो अपमान तिनं सहन केला ना, तो याचसाठी की तुझ्या डोळ्यावर चढलेला पडदा ओढून काढावा, तुझ्या त्या आई साहेबांचं खरं स्वरूप तुला दाखवावं, यासाठी धडपडली ती। अधिपती, अधिपती, कुठल्याही कारणासाठी जर अक्षरासारख्या मुलीला गमावलंस ना, तर पुढे आयुष्यभर पश्चाताप केलास तरी भरून येणार नाही, असं नुकसान होईल तुझं। वेळ गेलेली नाहीये अधिपती, जा, असाच जा, त्या पोरीला या घरात घेऊन ये परत, मानाला आण तिला, तुझी बायको आहे ती। आणि त्यानंतर वाटल्यास माझं आयुष्यभर तोंड बघू नकोस, मला चालेल। एवढं बोलायला सुचाले तुम्हासने आज? नवरा बायकोचं नातं तुम्हासनी जर एवढं कळत असतं तर आमच्या आई साहेब, ज्यांनी आयुष्यभर तुम्हासनी मनापासून नवरा मानलं होतं, त्यासनी तुम्ही त्याच नजरेनं बघितलं असतं, एवढं लक्षात घ्या। आणि तुम्हाला तेढ दिसते, माझ्या मनात असलेली तेढ दिसते ना तुम्हासनी, तेढ, तुमच्या मनात जी तेढ आहे तुम्हाला दिसत नाही आई साहेबांविषयी, आयुष्यभर ती धरून ठेवल्या तुम्ही, दिसत नाही तुम्हाला। ज्या माणसानं आमच्या आई साहेबांना पत्नीचा दर्जा दिला नाही ना, त्यांनी आम्हाला नवऱ्या बायकोच्या नात्याचा शहाणपणा शिकवायला जाऊ नये, समजलं ना? आम्हाला झाले पुरं, आमच्या डोसक्याला ताप देऊ नका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।